सिन्नर तालुक्यातील कैलास मारुती वाजे याला 3 बहिणी होत्या। त्यापैकी सिंधुबाई मारुती वाजे यांचा विवाह 20 ते 25 वर्षापूर्वी गुंजाळवाडी तालुका संगमनेर येथे झाला होता। परंतु ती सासरी फक्त 2 ते 3 दिवस राहिली आणि त्यानंतर ती कायमची माहेरी म्हणजेच डुबेरे येथे राहावयास आली। ती एकटीच वेगळ्या घरात राहत होती। सिंधुबाई ही मालेगाव येथील एका कंपनीत काम करत होती। तिच्यासोबतच सुनंदा आत्माराम वाजे ही सुद्धा काम करत होती। त्यामुळे सुनंदा आणि सिंधुबाई या दोघी रोज सोबतच सकाळी 7:30 वाजता त्या कंपनीत कामाला जायच्या आणि सायंकाळी 7 वाजता कामावरून परत घरी यायच्या। दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सिंधुबाई नेहमीप्रमाणे सुनंदा हिच्यासोबत घराला कुलूप लावून कंपनीत कामाला गेली आणि सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास घरी देखील आली। दरम्यान अर्ध्या तासाने म्हणजेच सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सिंधुबाई घराला कुलूप लावून परत बाहेर कुठेतरी निघून गेली। तेव्हापासून सिंधुबाई अचानक गायब झाली। ती घरी आली नाही म्हणून तिचा शोध घेऊनही ती कुठेच सापडली नाही। एक शेतकरी आपल्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेला असता त्याला धक्काच बसला। भैरवनाथ मंदिराजवळ बांधाच्या कडेलाच अर्धनग्न अवस्थेत गळा चिरलेल्या एका महिलेचा मृतदेह त्याला दिसून आला। तेव्हा तो प्रचंड घाबरला। त्याने तातडीने या घटनेची माहिती त्याचा मुलगा धनंजय यास दिली। धनंजय ताबडतोब शेतात आला। धनंजयला मृतदेहाची ओळख पटली, कारण तो मृतदेह सिंधुबाई मारुती वाजे हिचा होता आणि तो तिला ओळखत होता। धनंजयने मग या घटनेची माहिती लोकांना व पोलिसांना दिली। अर्धनग्न व गळा चिरलेल्या अवस्थेत सिंधुबाईचा मृतदेह आढळून आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोलिसांना दिसून आले की सिंधुबाईचा गळा क्रूरपणे कापून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। ती रक्तबंबाळ अवस्थेत बांधावर पडलेली होती। पोलिसांनी तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले। त्यांनी परिसराची पाहणी केली। मृतदेहाजवळच सिंधुबाईच्या चपला पडलेल्या होत्या, तसेच तिच्या कपड्यांमध्ये घराला लावलेल्या कुलुपाची चावी देखील मिळाली। पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठवला। सिंधुबाई अनेक वर्षापासून डुबेरे येथे माहेरीच राहत होती। त्यांना मूलबाळ नव्हते। ती सिन्नर येथील मालेगाव भागातील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह करत होती। रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून घरी आली होती। त्यानंतर अर्ध्या तासाने घराला कुलूप लावून ती कुठेतरी निघून गेली होती। तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती आणि दुसऱ्या दिवशी गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता। कोणीतरी काहीतरी कारणावरून तिचा निर्घृणपणे खून केला होता। तो मारेकरी नेमका कोण याचा तपास पोलिसांना करावायचा होता। दरम्यान सिंधुबाईचा भाऊ कैलास मारुती वाजे याने सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते दिनांक 20 जानेवारी 2025च्या सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान भैरवनाथ मंदिराच्या शेजारी धनराज वारुंगसे यांच्या शेतात बहीण सिंधुबाईला कोणत्या तरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून अज्ञात मारेकऱ्याने ठार मारले होते। घटना गंभीर होती। एका महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। त्यामुळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती आणि सिन्नर पोलिसांना मार्गदर्शन करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा आदेश दिला होता। यानंतर पोलीस विविध अँगलने तपास करू लागले। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज पाहिले असता सिंधुबाई सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका इसमाच्या मोटारसायकलवर बसून जात असल्याचे त्यांना दिसले।
हे महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यावर पोलिसांनी तो इसम व मोटरसायकल दाखवून ओळख पटवण्याचे आवाहन लोकांना केले। यानंतर त्या इसमाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। ज्या इसमाच्या मोटरसायकलवर बसून सिंधुबाई गेली होती तो इसम नवनाथ दत्तू कडबाने हा होता। ओळख पटताच पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतल्यावर या खुनाच्या घटनेची उकल झाली। सिंधुबाई ही व्याजाने पैसे द्यायची, त्याप्रमाणे तिने नवनाथ यास देखील व्याजाने पैसे दिले होते। मात्र नवनाथ तिला व्याजाचे पैसे व मुद्दलही परत करत नव्हता, त्यामुळे ती त्याच्याशी सतत भांडायची व पैशासाठी लकडा लावायची। तेव्हा नवनाथ हा दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी मोटारसायकलवर तिच्या घरी आला आणि तिच्याशी गोड बोलून तिला आपल्यासोबत घेऊन गेला। भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या वारुंगसे यांच्या शेतात आणल्यावर नवनाथने सिंधुबाई यांच्याशी कडाक्याचे भांडण केले। त्यानंतर दारूची बाटली फोडून त्या बाटलीने त्याने तिचा गळा चिरून तिचा निर्घृणपणे खून केल्याचे तपासात उघडकीस आले। यानंतर आरोपी नवनाथ कडबान याने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याला अटक केली। मित्रांनो, एखाद्याला मदतीसाठी पैसे देणे म्हणजे वादात पडण्यासारखेच झाले आहे, कारण अडचणीत असताना काकुळतीला येऊन पैसे मागणारा वेळ सरली की दमबाजी करू लागतो, पैसे परत देण्याचे टाळू लागतो। त्यातूनच वाद सुरू होतात आणि प्रकरण हातघाईवर येते। काही वेळा तर एखाद्यावर जीव गमावण्याची वेळ देखील येते। असंच काही या घटनेमध्ये घडून आलेलं आहे।